हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वालाच्या शेंगाची भाजी बनवत आहोत. तसं तर वालाच्या शेंगाची भाजी बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. आज आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत. न वाफवता, न पाण्यात उकळून घेता आपण साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवत आहोत. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आपल्याला कूट करण्यासाठी ते लागणार आहेत. इथे मी पाव किलो वालाच्या शेंगा त्याच्या शिरा काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण फोडणीसाठी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपण एक कांदा देखील कट करून घेतलेला आहे. आपण कढईमध्ये तेल तापवलं आणि त्याच्यात आपण फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की लगेचच आपण जो कांदा कट करून घेतला होता तो आपण फोडणीसाठी घालणार आहोत. कांदा सोनेरी रंगाचा तळून झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसूण ते घालणार आहोत आणि ते देखील आपण कांद्याबरोबर तेलामध्ये छान असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही सुकी भाजी बनवून बघा. अगदीच चपातीबरोबर किंवा बाजरीची भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान चविष्ट लागते. तर अशा प्रकारे आपण कांदा, लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये खरपूस रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी वालाची शेंग निसून घेतली होती ती आपण धुवून त्या कांद्यासोबत आपण ती परतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाणी न घालताच ही भाजी परतून घेणार आहोत आणि सुकी भाजी असल्यामुळे आपण पाणी घालणारच नाही, पण बरेच लोक ही भाजी पाणी घालून सुद्धा शिजवून घेतात. पण बिना पाण्याची शिजवल्यावर तिची चव आणखी वाढते. आणि त्यानंतर आपण चवीनुसार त्यात मीठ घालणार आहोत आणि थोडीशी हळद देखील आपण ह्यात घालणार आहोत. आणि हळद मीठ घातल्यानंतर आपण चमच्याने ती हलवून पुन्हा वाफ येऊपर्यंत ती भाजी झाकून ठेवणार आहोत. ही भाजी सुकी असल्यामुळे वाफेतच बऱ्यापैकी ती शिजून जाते आणि एक 5 मिनटं वाफेमध्ये ती शिजल्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते आपण मिक्सरमध्ये त्याचा कूट करून घेत आहोत. आणि इथे आपण पाहू शकता आपली भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. भाजी शिजल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो त्यात घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर 2 मिनटं आपण पुन्हा ही भाजी वाफेवर शिजू द्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली वालाच्या शेंगाची सुकी भाजी तयार आहे. तर कशी वाटली साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली वालाच्या शेंगाची भाजी? आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.